ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील मारबत उत्सव हा सुरू आहे। नागपूरमध्ये ऐतिहासिक मारबत उत्सवाचं 144वे वर्ष आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात गजानन यांच्याकडे। गजानन, नक्कीच मारबत उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे आणि आपण बघितलं असेल हजारोच्या संख्येने लोक जे आहे ते नागपूरच्या रस्त्यावर उतरलेले आहे। मी सध्या नेहरू पुतळा परिसरामध्ये आहे आणि ही गर्दी आपल्याला दाखवतोय। या ठिकाणी पाऊस येत आहे, रिमझिम पाऊस आहे। या पावसातही ही सगळी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आहे। आताच या ठिकाणी काळी मारबत आणि लाल मारबतचं मिलन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे आणि थोड्याच वेळात सगळ्यात ऐतिहासिक जे मिलन असतात ते पिवळी मारबत आणि काळी मारबत याचं मिलन जे आहे ते थोड्या वेळात होणार आहे। हे तुम्ही बघताय, हे बडगे आहे। समाजातील वेगळ्या त्याचा प्रतिकृती म्हणून या ठिकाणी बडगे तयार केले जातात। आपण हे बडगे या ठिकाणी बघू शकतो आणि या बडग्यांसहित पिवळी मारबत जी आहे ती या ठिकाणी काळी मारबत या परिसरामध्ये येत आहे आणि थोड्याच वेळात मिलन होणारा 144 वर्ष आहे आणि नागपूरच्या सांस्कृतिक याचा वैभव म्हटलं जातं या मारबत उत्सवाला। आणि हा उत्सव जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। ही काळी मारबत तुम्ही बघताय, ही काळी मारबत प्रतीक आहे अनिष्ट रूढी परंपरेचं प्रतीक म्हणून काळी मारबत जी आहे ते या ठिकाणी दिसत आहे आपल्याला। आणि ज्या रूढी परंपरा आहे त्या वाईट रूढी परंपरा आहे, अनिष्ट रूढी परंपरा आहे त्या घेऊन जागे मारबत अशी घोषणा जी आहे त्या या ठिकाणी देतात। भोसलेकालीन बाकाबाई जी आहे ती इंग्रजांची फितूर झाली होती आणि तेव्हापासून 1880 पासून ही काळी मारबत जी आहे ती या ठिकाणी काढली जाते आणि पिवळी मारबत जी आहे ती चांगल्या गोष्टींचं विकासाचं प्रतीक म्हणून जी आहे। ऐतिहासिक पार्श्वभूमी या मारबतीला आहे आणि ही मारबत पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यामधून लोक जे आहेत ते येत असतात। धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।